मनगटात बळ नाही म्हणून काय झालं, पंखात भरारी घेण्याची जिद्द अजूनही कायम आहे. याचीच प्रचिती कंधार तालुक्यातील शिवाजी कॉलेज नवरंगपुरा येथे पाहायला मिळत आहे. जन्मता दोन्ही हात नसलेला सूरज उबाळे हा दिव्यांग विद्यार्थी चक्क पायाने 12वीचा पेपर सोडत आहे. सूरज हा 19 वर्षीय असून तो नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याला जन्मतः दोन्ही हात नाहीत. लहानपणी त्याला आईवडिलांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत टाकलं. तिथेच पहिल्याच्या शिक्षकेने पायाने लिहिण्याचा सराव करून घेतला. तेव्हापासून तो पायाने लिहितो. 5वी पर्यंत त्याने गावात शिक्षण पूर्ण केले. नंतर नांदेड शहरातील अपंग शाळेत 7वी पर्यंत त्याने शिक्षण घेतले. डोंगरगाव येथील अपंग शाळेत त्याने 10वी पर्यंत शिक्षण घेतले. 10वीला त्याला 64% मार्क पडले. बायाने 11वीला कला शाखेत त्याने कंधारमध्ये श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो कॉलेजला येत नाही, मात्र घरी राहून रोज 4 तास अभ्यास करतो. आता त्याची 12वीची परीक्षा सुरू आहे. श्री शिवाजी कॉलेज येथे तो परीक्षा देत आहे. पायाने पेपर सोडत आहेत. त्याच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे. पायाला लिहितोस तू, कधीपासून तुला ही प्रॅक्टिस आहे? सर पहिलीपासूनच. पहिली ते पहिला जिल्हा परिषदला होतो, ते मॅडम शिकवली. कोणत्या गावचा आहे तू? कुठे कसं शिक्षण झालं तुझं? सर पहिली ते 5वी पर्यंत गावात केलो. 5वी 6वी 7वी नांदेडला केलो. इस्ना पोलीस अपंग आहे तिथे केलो 2 वर्ष. 8वी 9वी 10वी तिथे पीपल हायस्कूलला गेलो 9वीला, आणि 10वीला याला गेलो डोंगरखेडला. 10वी पास झालो. 11वीला इथं आलो. पहिल्याच वर्गात पास झाला झाली? हो सर. किती टक्के झाले? 64%. 80 पॉईंट. अच्छा. आणि हात कधीपासून होते? जन्मतात नाही सर. आणि हे प्रॅक्टिस कधीपासून सुरू तुझी? पहिल्यापासून. पहिली ते आता 12वी पर्यंत 12 वर्ष. कॉलेज तू रेग्युलर करतो का? नाही सर, परीक्षेला तेवढं येतो, मला घरी करतो अभ्यास. किती तास अभ्यास करतो? कसा अभ्यास? सकाळी 2 तास आणि दुपारी 2 तास, संध्याकाळी 7 तास. अरे 1 मिनिट रुको. बरं, आता परीक्षा कशी चालली तुझी? पेपर वगैरे मस्त चालेल सर. अच्छा. बरं, तुला वाढीव टाइम भेटतो ना 20 मिनिटं? तू हो सर. मग तू घेतला नाही? घेतो ना. आता मराठीचा पेपर सोपा आहे म्हणून काय वाटत नाही. दुसरे पेपर असले की विषय हे करतो ना. बरं, तुला काय व्हायचं आयुष्यात पुढे? काहीच नाही, असं गरीब असेल ते चांगलं. हो, पण तुझी काय इच्छा आहे? काय अधिकारी वगैरे व्हायची? अधिकारी नाही, तेवढं आपले हे साहेब शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक व्हायचे? शिक्षक. सर काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. म्हणजे असं कधी तुला असं निवडून आलं की आपल्याला हात नाही? अजून आलं ना सर. आईसारखी माया आणि घरासारखी छाया. सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉईज हॉस्टेल, सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व CCTV कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत. इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम. मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था,
इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी. माँ संतोषी बॉयज हॉस्टेल मधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी माँ संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि माँ संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड. संपर्क माँ संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि माँ संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड.